गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आईच्या हातचा आयता चहा. आई लगेचच आज माझं पाणी देऊ का चहा देऊ का म्हणलं. मी काय पाहुणी आहे काय एवढं कशाला पुढे पुढे करते. आई किती दिवसातून व्हिडिओमध्ये दिसली आई. 2 महिने झाले असतील. हो 2 महिने झाले. चला आता मी चहा घेते अगोदर आणि त्याच्यानंतर बोलूयात आपण. हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि काल जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं की आम्ही आलोय ज्ञानूकडे, कारण आज आहे तिचं बेबी शॉवरचं फंक्शन. सगळी तयारी चालू आहे, त्यामुळे तुम्हाला इकडचा तिकडचा आवाज येत असेल. खूप दिवसांपासून म्हणजे तुम्ही सगळे विचारत होतात की ज्ञानू प्रेग्नंट आहे का, तर मी ते काही रिव्हीलच केलं नव्हतं. पण आज मी फायनली रिव्हील करते आणि आज जातोय आम्ही फंक्शनला. सो काय काय होतंय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळपासून अजिबात मला वेळ मिळालेला नाहीये, त्यामुळे मी काही शूटच नाही केलं. सो आज फंक्शनमध्ये काय काय होतंय एवढी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. सो चला. ओके, इथे ज्ञानू पण रेडी आहे, फक्त प्लेट्स बनवणं चालू आहे. सो थोडंसं लेट झालेलं पण एकदम मस्त दिसते. मेकअप पण एकदम छान सेट झालेला आहे आणि छान दिसते, एकदम लुक मस्त आला. आणि इकडे आहे आमचा पिल्लाने बघा आज एकदम त्रास दिलेला आहे, हो ना मंडळी. सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानूच्या बेबी शॉवरच्या फंक्शनमध्ये. आता प्रत्येकाला मी प्रत्यक्षात काही आमंत्रण देऊ शकत नाही, त्यामुळे व्हिडिओ थ्रू देते. पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स ज्ञानूसोबत, ज्ञानूच्या बेबीसोबत असू द्या. जसं तुम्ही आम्हाला प्रेम देता, ब्लेसिंग्स देता आमच्यासाठी, तसंच ज्ञानूला आणि ज्ञानूच्या बेबीला आणि बाकी परिवारालासुद्धा द्या. आता इथे सगळी पाहुणे मंडळीसुद्धा जमलेली आहे आणि डेकोरेशन पण मस्त केलेलं आहे बघा, छान दिसतंय एकदम. सो आता पुढे काय काय होतं हे तर मी तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करते. सगळा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर ना इथे ज्ञानूने थोडेसे फोटोज क्लिक केले. कारण काय होतं, पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत जर म्हटलं तर मग मेकअप वगैरे खूप डाऊन होतो आणि पूर्ण मूड पण जातो थोडासा, कारण गर्दी वगैरे असते हे ते, त्यामुळे. आणि त्यामुळे थोडेसे फोटोज काढले. आता इथे पाहुणे पण सगळेजण वाट बघतायत, त्यामुळे ते पण पटापट करायचं होतं. आणि इथे आहे आईने आणलेला सगळा फराळ. आमच्याकडे ना जे बेबी शॉवरला फराळ किंवा मग फ्रूट्स किंवा चटण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, किंवा मग स्वीट्स आपल्याला जे काय आवडतं ते. तुमच्याकडं काय काय पद्धत असते ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा, कारण प्रत्येक ठिकाणी ना गोष्टी नेहमी वेगळ्या असतात. सो इथे आता दोघांचे पण फोटो क्लिक करणं चालू आहे आणि त्यानंतर मग सगळा कार्यक्रम स्टार्ट. मागचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ना काहींचं होतं की पहिले आम्हाला काकूंना दाखव, कारण बरेच दिवस झाला आईला काही व्हिडिओमध्ये बघितलंच नव्हतं आणि बऱ्याच जणांना आईला व्हिडिओमध्ये बघायला खूप जास्त आवडतं. पण आता मुलीचंच बेबी शॉवर आहे, त्यामुळे तिच्या मागे काही ना काही धावपळ चालूच होती. म्हणजे गावाकडून येण्याच्या अगोदर पण सगळ्या गोष्टी फराळाचं हे ते बनवायचं, इथे आल्यानंतर पण काही ना काही कामं आहे. आणि आजसुद्धा ती पूर्णपणे बिझी होती, त्यात सकाळपासून मी व्हिडिओ घेतला नाही, त्यामुळे ती काही दिसलीच नाही. तर ती हसती आहे, कारण आता माझा खूप जास्त भंडारा झाला आहे असं म्हणत होती ती. पण ठीक आहे, असो, कामामुळे सगळ्या गोष्टी चालू आहेत. ओळखतेस का मला? आपण पाहतो ना व्हिडिओ आम्ही सारखं बघत असतो. अरे बापरे, लाजली का? लाजली का? फोटो काढते. छोटा सबस्क्रायबर आमचा लाजतोय जरा. कोणी काढायचं असतं, कोणी काढायचं असतं, दोघांनी ठरवा तुम्ही अगोदर ठरवा.
नाही जरा थोडंच घेतलंस ग तू तर अक्काच्या अक्का नको नाही का आज आमचं बाळ सगळीकडे इकडं तिकडं इकडं तिकडं पार्सल आहे. हा अगं बाई म्हणे कुणाकडे गेली. ओके ऑर्डर. आणि आता आम्ही चाललोय जेवणासाठी. भूक लागली आता. कार्यक्रमाचं तर मी काय शूट केलंय माहिती नाही केलं म्हणजे कसं अनुभव झाला एकदम उशीर झाला. भैया नाही आज तो पुढे आलाच नाही अजिबात. माझा शर्ट कसा दिसतोय सांगायला मी ऑर्डर केला. चलो तर इथे सगळा कार्यक्रम चालू होता. जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ना इथे मला माझे छोटे सबस्क्रायबर्स भेटले आणि त्या तिघींना ना माझ्यासोबत फोटोज काढायचा होता. सो एक एक करून सगळ्याजणी फोटो काढत आहेत. तर मला खूप छान वाटतं असं कोणी जर भेटलं आणि तुझे व्हिडिओज छान असतात, आम्ही तुझे व्हिडिओज बघतो असं म्हटल्यानंतर. आजकाल आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होत चालली आहे, त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की कुठे जर गेलं तर कोणी ना कोणी भेटतं. सो अगोदरच्या ज्या मुली होत्या ना त्या यांच्या होत्या, त्या अगोदर आल्या आणि नंतर त्यांच्या मम्मीनेसुद्धा मला बघितलं. मग त्या पण आल्या आणि म्हटल्या की छान असतात व्हिडिओ असं तसं आणि येऊन भेटल्या आणि त्यांनीसुद्धा फोटो काढले. सो खूप छान वाटलं. आणि आता आम्ही लवकरच मावशी आणि काका होणार. सो ही पोज तर एकदम मॅन्डेटरी आहे, पण तीच नेमकी राहून गेली होती. म्हटलं चला अगोदर त्या पोजमध्ये आपण इथे म्हणजे ते मावशी आणि काकाचं लेबल घेऊन आपण फोटो काढूयात, म्हणजे नंतर ना बघायला मस्त आठवणी राहतात. आणि बघा किती पटपट दिवस जातात. म्हणजे आत्ताच असं कळलं होतं आम्हाला ज्ञानूच्या गुड न्यूजबद्दल आणि आताच एवढे फास्ट दिवस जात आहेत. सो म्हटलं मनू आणि म्हणजे आमची जी पूर्ण फॅमिली आहे तर तिथे इथे फोटो काढूयात आपण आणि त्याच्यानंतर मग निघण्याची तयारी करूयात. कारण मनूना आता खूप जास्त कंटाळली होती. ती खरं तर रडत नाही, पण मग ते असं कळतं की तिच्या चेहऱ्यावरून की आता हां नाही आता हिचं स्टॅमिना संपलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता आपण निघूयात, कारण परत घरी जाण्यासाठी 1-1.5-2 तास लागणार सगळ्या गोष्टी. म्हणून म्हटलं आता चला. कार्यक्रम पण बऱ्यापैकी छान म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्यात छान अशा आणि शेवटचा आपण फोटो काढूया आणि त्यानंतर निघूयात. सो चला छोटासा व्हिडिओ केला म्हणून मला काही जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही. तरीसुद्धा जसं सुरुवातीला म्हटलं की तुमच्या ब्लेसिंग्स तिच्यासोबत राहू द्या, ज्ञानूसोबत, ज्ञानूच्या बेबीसोबत. आणि आजचा व्हिडिओ छोटासा मी इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. चलो बाय. खुशी का खुमार